ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। ज्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केले असं महाराष्ट्राचं दैवत, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक इतिहास आहे। अनेक इतिहासकारांनी त्यांचा वेगवेगळा इतिहास लिहून ठेवलेला आहे। त्यामागील एक इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची झालेली 8 लग्ने। महाराजांनी 8 लग्ने का केली आणि 8 लग्न करण्यामागचं नेमकं काय उद्दिष्ट होतं, त्यामागं त्यांचे काय भावना होती, ते आपण आज जाणून घेऊयात। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 वेळा केलेलं विवाह हे प्रेम किंवा वैयक्तिक कारणांसाठी नसून ती प्रामुख्याने राजकीय युती आणि स्वराज्य विस्ताराची रणनीती होती। नवीन स्वराज्य बळकट करण्यासाठी विविध प्रभावशाली मराठा घराण्यांशी नातेसंबंध जोडून त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि मुघल आदिलशाहीसारख्या शत्रूंना तोंड देण्यासाठी हे विवाह करण्यात आले होते। पहिलं त्यामागील कारण असं होतं की तत्कालीन काळात परकीय आक्रमणांशी लढताना अंतर्गत स्थिरता आवश्यक होती। निंबाळकर, मोहिते, जाधव, पालकर, शिर्के, गायकवाड यासारख्या प्रमुख मराठा घराण्यांशी नाते जोडून स्वराज्याची ताकद वाढवणं हा त्यामागील मुख्य उद्देश होता। तसेच या वैवाहिक संबंधांमुळे सरदारांचा आणि सैन्यांचा विश्वास संपादन करणं सोपं झालं, ज्यामुळे नवीन प्रदेश जिंकून स्वराज्यात जोडण्यास मदत झाली। त्या काळात राजे आणि जमीनदारांचे अनेक विवाह करणं सामान्य होते, ज्याचा उपयोग राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी केला जात असे। शिवाजी महाराजांच्या 8 पत्नींची नावे सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई आणि सकवरबाई अशी होती। थोडक्यात काय तर शिवाजी महाराजांनी आपल्या 8 विवाहांचा वापर स्वराज्याचे जाळे मजबूत करण्यासाठी आणि राजाची सुरक्षितता वाढवण्यासाठी एक रणनीती केली होती। आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध। गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कोल्हापूर। आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई। शिंदेच्या